अंकामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. गोलंदाजी पाहायला मिळते मात्र मंगेश आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. या सर बसा. इच्छा झाली. एक जबरदस्त असा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला गेला हा फटका, अप्रतिम असा फटका. आणि ज्याच्यासाठी कराड क्रिकेट आयोजित केलं जातं, प्रत्येक खेळाडूला दिली गेलेली संधी आणि त्या संधीचं आपण कसं सोनं करू या उत्तंगाने या अनुषंगाने प्रत्येक जण इथे खेळत असतो आणि आपली कलाकृती दाखवत असतो. आणि त्यातलाच एक फटका जो रबर प्रीमियर लीग साठी सर्वात मागला खेळाडू ठरलेला आहे तो म्हणजे अभि. आता या मोसमातील एक दर्जेदार आयोजन आहे ते म्हणजे आपले ज्योतिर्लिंग चषक 2024 JCC या संघातर्फे हे आयोजन केले गेले. आजच्या दिवसात 15 ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही भरवली गेलेली ही स्पर्धा. परंतु ही स्पर्धा माझ्या मते ही आपल्या कराडवासियांसाठी एक जबरदस्त अशी सराव स्पर्धा असणार आहे की येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कराड प्रीमियर असोसिएशनचं पंचाचं डिक्लेरेशन येते 4 धावांचं आणि उत्कृष्ट फटका, पहिला एक्स्ट्रा कव्हरला मारला गेलेला षटकार आणि त्यानंतर बदल तर खूप जबरदस्त दिसतंय या खेळाडूचं. आणि म्हणूनच की का हा मागणा खेळाडू ठरतोय. त्याची शरीरयष्टी पाहता जर पाहिलं तर खूप काही शरीरावरती कार्य केलं जात आहे, कारण की स्लिम आणि ट्रिम पण आहे, परंतु तेवढीच मनगटामध्ये असलेली ताकद त्याच्या फटक्याने आपल्याला पाहायला मिळते, बघायला मिळते आणि अनुभवायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. आणि हा क्रिकेट असोसिएशन, कराड क्रिकेट असोसिएशन रबर बॉल विजेता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला मात्र आता जातोय डीप स्क्वेअरला चेंडू पुन्हा त्या रिझन मध्ये 4 धावांसाठी पुन्हा एकदा आक्रमक फटका तर पाहायला मिळतो. पण पदल आली ते लाजवाब आहे. आक्रमकता आहे परंतु त्याचबरोबर संयम आणि एलिव्हेशन हे महत्वाचं आहे. या डायरेक्शन मध्ये खेळताना दिसतात. म्हणूनच की काय हा खेळाडू येणाऱ्या रबर बॉल क्रिकेट मध्ये आपल्याला खूप महागडा खेळाडू विकला गेला. याची खेळी निश्चितच सांगून मंगेश पुन्हा एकदा त्या फिनिशिंग मध्ये आतापर्यंत 3 चेंडू भिरकावून दिलेले. आता मात्र किती धावा असणार आहे पुन्हा एकदा पंचांचं डिक्लेरेशन आम्हाला कळते. जोपर्यंत येईल तोपर्यंत त्याचा फटका, प्रत्येक फटका निश्चितच मोजून मापून आणि आपल्या एलिव्हेशन ताकदीप्रमाणे खेळला जातो आहे. ऑन साइड तो ऑन साइड, ऑफ साइड तो ऑफ साइड या पद्धतीने पुन्हा एकदा 1 धावस मिळते. धावसंख्या किती आहे सर? 15 धावा झालेल्या आहेत. चेंडू झाले ते 4 चेंडू मध्ये 15 धावा. पहिले 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर होते. पुन्हा एकदा आता कुठेतरी संयम दडवलाय, संयम कुठेतरी हरवलाय या खेळाडूने. अभिने कुठेतरी चंचलता दाखवली. क्रिकेटमध्ये चंचलतापेक्षा त्यांची एकाग्रता महत्वाची आहे. आणि आता मात्र पाहायला मिळणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याच रिजनला मिड डिस्क स्क्वेअरला चेंडू जातो. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन विसावणार चेंडू. काय किती धावा येणार आहे ते बघण्यासारखे असणार आहे. तर निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या या स्कोर धावसंख्या वाढते ती 17. पहिलं षटक मार्गस्थ आहे परंतु मंगेश पण एक चतुराईवाला गोलंदाजा हलकासा चेंडू वळवतो आणि व्हेरिएशन मध्ये एक फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र शाळ श्रींदेचा कर्णधार शुभम खूप जबरदस्त असा हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळाडू आहे, ज्याच्याकडे गुणवत्ताचा भंडार आहे. असा खेळाडू मी तर जर लिस्ट काढली तर या खेळाडूला कराड क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या 10 मध्ये खेळेल. तर असा खेळाडू आहे तो म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर. गोलंदाजी सुरेख करतो आणि काही स्पर्धा याने गाजवलेल्या आणि सिंगल हँडेडली याने या कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या शाळ श्रींदे गावाला जिंकून देण्याचा बहुमान दिलेला आहे तो म्हणजे हा शुभम. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राईट मोड दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू हलकाचा वळवला मात्र आता मात्र फलंदाज वळतो तो काऊ करण्याच्या दिशेला चेंडू भिरकावण्यासाठी. एकच धाव देऊन जायला फटका. धावसंख्या झाली ते 18. पहिलं षटक संपलेलं, दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते, फलंदाजी तेवढीच चांगली पाहायला मिळते, चांगला दंड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलकाचा चेंडू मात्र आता मात्र आदेश कडे कॅच, जबरदस्त झेल ज्याच्यासाठी ओळखला जातो आदेश हा गोटेवाडी संघाचा खेळाडू. मात्र हा कराड क्रिकेट असोसिएशनचा एक परफेक्ट असा क्षेत्ररक्षक ज्याला आपण जॉन्टी रोडची उपाधी दिली तरी काय वावगं ठरणार नाहीये. मात्र आता नवीन खेळाडू कोणता आहे? बॅट्समॅन नेम बाबू घारे. चला बाबू घारे
आपले डोले शोले दाखवतोय. आता मात्र या डोले शोल्यांवरती किती फटके येत आहेत ते बघण्यासारखं असेल. परंतु तेवढा चतुराई वाला गोलंदाज आहे. हलकासा चेंडू टाकतो, टप्पामध्ये फिर व आपल्या खेळाडूंना फलंदाजांना अडकवतो आणि तो आहे शुभम पाटील. मात्र विशाल पाटील जे माझे अध्यक्ष आहेत ते आता दिसत नाही आहे. कुठे गावाला आहेत की काय, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असणार आहे. पाहू आता. शुभम तयार. एकाचा चेंडू व बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो मिड ऑफच्या दरम्यान. एकच धाव देऊन जाईल हा फटका. 1 धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 19. तुमचं नाव? राहुल. आमचे गुणलेखक राहुल साहेब इथे प्रत्येक खेळाडूचे आमच्यापर्यंत समावेशन व आमच्यापर्यंत पेश करतायत. अप्रतिम अशी कामगिरी आहे त्यांची आजच्या दिवसात. राहुल यांनी सकाळच्या 17 पासून ते आतापर्यंत त्यांनी गुणलेखनाचं कार्य जबाबदारीने पार पाडलेलं. पुन्हा एकदा मिड विकेट डिस्कलेला चेंडू जातो डिक्लेअर झोन. एकच धाव देऊन जायला फटका. बॅट्समन कोण आहे? किरण मोठे फटके मारण्यासाठी निश्चितच त्याचा हतकंड आहे. मात्र गोलंदाज आहे तो तेवढा चतुर आहे, ताकदवाला गोलंदाज आहे. काही करत नाही, फक्त चेंडू मध्ये हलकासा वळण आहे आणि फ्लाईट चेंडू थोडासा वर उसळू आणण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आता मात्र सीमारेषा बाहेर गेल्याशिवाय हा चेंडू राहणार नाही आणि ही ताकद आहे किरणची. जबरदस्त असा फटका. हलकासा कुठेतरी चूक झाली आणि चुकीला माफी नाही. 6 धावा मोहर लागल्या होत्या जसा फटका मारला गेला किरणच्या बॅट मधून आणि त्या क्षणाला 6 धावून देऊन गेलेला. धाव संख्या 26 मार्गस्थ आहे. दुसरे षटक आणि आतापर्यंत ऍव्हरेज जर पाहिला तर 13 धावा प्रति ओव्हर या संघाच्या बॅटिंग लाईनअप मध्ये आपल्याला पाहायला देतोय. तर गोलंदाजीसाठी साय शिंदेचा कर्णधार शुभम पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आहे. आता मात्र त्याची ऍक्शन बिघडून टाकली होती म्हणजे किरणने. एक जबरदस्त उंच पुरा खेळाडू, हलकीशी चूक झाली शुभम कडनं आणि त्या चुकीला सीमारेषेच्या बाहेर जोडून घेतले. शेवट आता मात्र चतुराई याला म्हणतात क्रिकेट. निश्चितच हेच क्रिकेट. कुठेतरी घाई करण्याचा प्रयत्न केला आणि की करण्याची गरज होती पण, कारण की एक तगडा खेळाडू आहे किरण आणि म्हणूनच की काय भावचित करण्याची संधी मिळाली आणि ती संधी ग्रॅब करण्याचा प्रयत्न होता शुभमचा. मात्र 2 धावाने धाव संख्या वाढते ती म्हणजे 28. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज वाट 28 धावा. घारेवाडी संघ खेळताना दिसतोय आपल्याकडे आणि घराडवाडी क्रिकेट असोसिएशनचे हे आयोजन आहे JCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि आजचे हे श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 आयोजन आणि खूप सारे मान्यवर या स्पर्धेला वर्णी लावतील. त्याचबरोबर खूप सारे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेला. खूप सारे लोकांचं योगदान लाभलेलं आहे. त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण आहे? वैभव. तिसरं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी निर्णायक षटक असणारे 28 धावांपर्यंत मजल मारलेली आहे घारेवाडी संघाने आणि साय श्रींबेसाठी गोलंदाज वैभव. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. सीमारेषा बाहेर जाऊन थांबेल का चेंडू? तो निश्चित षटकार होतोय आणि ही ताकद आहे या खेळाडूची ती म्हणजे किरणची. नाही किरण नाही, आता याने बाबूची. या षटकाने धावसंख्या पोहोचवून ठेवली होती. 34 वरती नेऊन ठेवतोय हा षटकार. अप्रतिम फटका बाबूच्या बॅट मधून येतोय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा त्यांचा आमच्याकडे वळतात आणि वाईटचा करार केला जातोय. वाईट कॉल केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हलकाचा चेंडू ऑफसाईडच्या दरम्यान टाकला गेला होता. खोलवरचा चेंडू होता. फलंदाज ला नीटचं खेळता आला नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हलकासा फ्लाईट नो बॉल दिला गेला. पंचांकडनं दंडित केलं गेलं. आता मात्र फ्रीडची संधी असणार आहे फलंदाजाला. एक मोठी संधी. धाव संख्या झाली ती म्हणजे 36.
आणि फुलटॉस चेंडू भिरकावला तो लॉंग ऑफच्या दरम्यान एकच धाव देऊ जाईल हा फटका. मात्र किरण स्ट्राईक वरती आलेले आहेत. किरणला स्ट्राईक हवी आहे. निश्चितच शेवटचे षटक आहे आणि मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात आहे आणि त्याच्याच प्रतीक्षेत तो आता बडलंदाजीला उतरतोय. त्याचीच वाट पाहत होता आणि स्ट्राईक वरती आलाय. धावसंख्या झाली ती 39 ना 37 37. तर काहीतरी कानमंत्र शुभम देताना गोलंदाज वैभवला. दोन बॉल आहेत ना. शेवटचे 2 चेंडू कसे असतील पाहूया. किरण आपल्या मोठे फटक्या मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. किरण तर पंच काहीतरी दोघांमध्ये विचार विनिमय करताना गोलंदाज आहे तो म्हणजे वैभव आणि फलंदाज किरण. तर पंचांनी आपले डायरेक्शन चेंज केलेलं आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आता शिखर गेलेले आहेत. आणि वाईटचा कॉल केला जातो. पंचांकडनं दंडित केलं जातं. धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 38. शेवटचे 2 चेंडू कसे असतील ते पाहू. भिरकावण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव देऊन जाईल. डिक्लेअर झोन मध्ये बायच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा चेंडू असणार आहे 39 धावा. शेवटचा चेंडू वैभवचा कसे असेल पाहूया. किरण मोठे फटके मारण्यासाठी सज्ज आहे परंतु बॅटला चेंडू बरोबर 4 बॉल झाले. चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा गोलंदाज खूप हळूवारपणे चेंडू टाकतोय आणि किरणला ते काय नीटच हाताळता येत नाही. म्हणून मला वाटतं आता हळू दंडव मला वाटतं गोलंदाज वैभवने जिंकले. धाव झाले त्या 40. गो शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंगचा आणि गोलंदाज सज्ज आहे. मात्र बाबू एक पॉवर हिटर मैदानात आहे आणि हलकासा चेंडू फ्लाइट मात्र उडून दिलेला आहे. लॉंग ऑफच्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडीशी चूक झालेली. मात्र तिसऱ्या धाव घेण्याच्या नादात धावचीत होऊन परतणार किरण. धावा झाल्या तर 42 धावा. 43 धावांचं लक्ष असणार आहे. 43 to win शाह श्रींबे संघाला टार्गेट असणार आहे. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय, बघायला मिळालेलं आहे. आजच्या दिवसात खूप जबरदस्त असं हे उपक्रम कराड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला आज यशस्वी स्पोर्ट्स घरावाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 15 ऑगस्ट 2024 आयोजन. एक जबरदस्त हे आयोजन आहे. दुसरे पर्व आहे ते म्हणजे JCC स्पोर्ट्स घरावाडीचं आणि या आयोजनाचे खूप सारे पुरस्कर्ते आहेत आणि ते पुरस्कारांपैकी एक आहे ते म्हणजे आपल्याला प्रथम पारितोषिक जे रोख रुपये 15,000 आहेत ते श्री लक्ष्मण शेठ दादासो मोरे हे जे संस्थापक आहेत आणि खजिनदार पण आहेत भैरवनाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे. तसेच श्री अंकुश मोरे साहेब जे आहेत ते त्यांच्याकडून पण ह्या स्पर्धेसाठी मोलाचा हातभार लागलेला आहे. तसेच श्रीयुत सिद्धनाथ घराळ साहेब सरपंच आहेत घरावाडीचे. या सर्वांनी मिळून आपल्याला हे रोख रुपये 15,000 लाभलेले आहेत. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो JCC च्या या आयोजना JCC स्पोर्ट्स कडून. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रुपये 10,000 ते ललेश घराळ साहेब ललकेश घराळ साहेबांच्या हस्ते आपल्याला लाभलेले आहेत. ते युवा उद्योजक आहेत. ऋषभ कार डीलर्स त्यांचं बिझनेसचं फर्म आहे. त्याचबरोबर श्री बाबूसोद दुधडे साहेब हे जे आयोजक उद्योजक आहेत. श्री एंटरप्राइजेस कामोटे आणि श्रीयुत प्रतीक वतनदार साहेब आणि कुमार अक्षय घराळ या सर्वांचं मिळून आपल्याला द्वितीय पारितोषिकाचे हे 10,000 आपल्याला लाभलेले. त्यांचं मनापासून धन्यवाद. तसेच तृतीय पारितोषिक आपल्याला लाभले 6,000 ते आपल्याला लाभले श्री तानाजी नांगरे साहेब जे प्रोप्रायटर आहे ज्योतिर्लिंग मसाले. आणि चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 3,000 ते आपल्याला लाभले श्रीयुत पंढरीनाथ घराळ. 43 43 to win
तर पंढरीनाथ घराळ साहेबांच्या हस्ते लाभलेले जे आपले माजी सरपंच आहेत घराळवाडीचे, या सर्व मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद देईन. तसेच आपल्याला सर्व चषक जे आहेत, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, सर्व चषक आपल्याला लाभले आहेत ते म्हणजे सागर घराळ साहेबांच्या हस्ते, त्यांचं पण मनापासून धन्यवाद. तसेच आपल्याला टी शर्ट्स, मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहेत का, मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे टीम टी शर्टचे लाभलेले आहेत ते निलेश सेठ मोरे साहेब, जे मोरे स्वीट्सचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत, त्यांच्याकडनं पुरस्कृत आहे, त्यांचा पण मनापासून धन्यवाद करतो. तसेच सामनावीरचे जे आपल्याला छत्र्या लाभलेल्या आहेत सामनावीरसाठी म्हणजे मॅन ऑफ द मॅच, हे पुरस्कृत आहेत श्रीयुत विश्वास चिखले साहेब अध्यक्ष, श्रीयुत सचिन मोरे साहेब उपाध्यक्ष, तसेच श्री राम मंडळ चिखलेवाडी, या सर्व मान्यवर आणि संस्थेमार्फत आपल्याला हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लाभलेला आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज श्रीयुत शंकरदादा शेडगे साहेब, जे समाजसेवक आहेत आपले गोटेवाडीचे, आणि त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद मानेन. उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट लाभलेली आहे ती त्यांच्याकडनं पुरस्कृत आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे शूज आपल्याला इथे स्टेजवरती पाहायला मिळत आहेत आमच्या मंचावरती, ते लाभलेले आहेत कुमार अनिकेत दादा मस्कर, जे आपले समाजसेवक. सामन्याला सुरुवात करायचे चंद्रशेखर प्लीज, 43 धावांचे लक्ष. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला लाभले, एक दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्या कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळतं, काम करताना. श्रीयुत राजूजी हिनुकले साहेब, ज्यांना राजू अप्पा या नावाने ओळखलं जातं, त्यांच्याकडनं सन ग्लासेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी लाभलेलं आहे. तसेच YouTube सब्जेक्ट आपल्याला जे लाभलेले आहे ते SD ब्रदर्स यांच्याकडनं लाभलेले, त्यांचं पण मनापासून धन्यवाद. मैदान आणि मंडप सौजन्य आपल्याला कृष्णाल घराल, श्रीयुत राजेश खोल ना आणि राजेश खोत साहेब, तसेच श्रीयुत निलेश घराळ साहेब, तसेच निलेश घराळ साहेब, तसेच श्रीयुत किरण घराळ साहेब, तसेच कुमार अर्जुन घराळ सिद्धू याचकडनं, तसेच श्रीयुत ईश्वर घराळ साहेब, दत्ता पवार साहेब, तसेच सतीश दीपक साहेब, तसेच राजेंद्र घराळ साहेब, या सर्वांकडनं आपल्याला मैदान आणि पहिला चेंडू स्क्वेअरला चेंडू जातोय 1 धावांसाठी. एलिव्हेशन देता आलं नाही, परंतु सुरेख फटका आलाय, ते म्हणजे शुभमच्या बॅटकडे सिंगल हँडेडली हा सामना घेऊन जातो. आणि जोपर्यंत हा खेळाडू मैदानात आहे तोपर्यंत शाय शिंदे निश्चितच पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये असणार आहे. बाबूचा पुन्हा दुसरा षटक, दुसरा चेंडू होता या षटकातील, प्रतिम टप्पा. किरणला थोडस कुठेतरी कठीणाई वाटली चेंडू अडवण्यात, मात्र धावा काही घेऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू मला वाटतं अंपायर आमच्याकडे वळतील, वाईटचा करार केला जातोय आमच्याकडनं शेखर मुख्य पंचांच्या भूमिकेत. आणि धावा झाल्या तर 2 चेंडू आणि 2 धावा. तर बाबू मागच्या इनिंग मध्ये अप्रतिम फटकेबाजी केली, आता मात्र गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडूचा कॉल केला जातो पंच आमचे शेखर यांच्याकडनं. धावा झाले तर 3, पहिले षटक मार्गस्थ आहे, दुसऱ्या आमचे मान्यवर श्रीयुत राहुलजी घराळ साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, स्पर्धेला तुम्ही वर्णी लावली आणि एक जबरदस्त आयोजनामध्ये आपल्याला खूप सारे मान्यवर पाहायला मिळतात आणि राहुलजी घराळ साहेबांचं इथे आगमन. या दरम्यान 2 धावसंख्या झाली ती 5, 3 चेंडू झालेले 5 धावा, बरोबर ना, 3 चेंडू आणि 5 धावा. शुभम मैदानात खूप टप्प्याचा चेंडू, मात्र चेंडू 1 बाउन्स कॉल केला जातो पंचांकडनं आणि निर्धाव चेंडू. वॉर्निंग दिली गेली आहे पंचांनी, एक कॉल घाला आहे गोलंदाजाला बाउन्सरचा
खोलवरचा चेंडू सरळ रेषेत आलेला भिरकावून दिले फटका, परंतु एकच धाव. लॉंगॉनच्या दरम्यान खेळला गेलेला फटका. मोठे फटके मारण्यासाठी शुभम मानले जातात, गणले जातात. या दरम्यान धावा झाल्या त्या 6. 4 चेंडू झालेत आणि धावा झाल्या त्या 6. 43 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे पंच वळत आहेत आणि वाईटचा करार केला जातो पंचांकडनं. धावा झाल्या त्या 7. फलंदाज आहे ते मंगेश, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. आता मात्र फलंदाजीसाठी पहिले षटक खेळण्यासाठी. आणि हे जे आहे अष्टपैलू खेळाडू, प्रत्येक कामगिरी उंचावण्यासाठी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सरळ रेषेत आलेला चेंडू भिरकावून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही केला प्रयत्न, कारण की शुभमला स्ट्राईक वरती राहायचं. मोठे फटके खेळायचे त्याला. पहिले षटक मार्गस्थ आहेत. धावा झाल्या त्या 8 आणि आतापर्यंत एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाही. ओव्हर झाले काय? षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. 43 धावांची गरज असणार आहे. समीकरण तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. 25 ना, 12 बॉल 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. पाहूया, 12 चेंडू आणि 35 धावा म्हणजे सरासरी 14.5. गोलंदाजाचं नाव काय? अभि, गोलंदाजाचं नाव सांगायचंय. सूरज, सागर. गोलंदाजीसाठी सागर. दुसरं षटक निर्णायक षटक. 12 चेंडू आणि 35 धावा. ,17 प्रत्येक षटकामागे धावांची गरज असणार आहे. हलकासा चेंडू बॅट वरती लागला. अपील झाली आहे पंचांनी. फलंदाज आता आमच्यापर्यंत पॅव्हिलियन कडे येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका दिलाय. मंगेशला माघारी जावं लागेल. मंगेशला काही करता आलं नाहीये जास्त. पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू आणि मात्र फलंदाज बाद झाला तो एस्टनच्या मागे. पहिल्या चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन आणि पहिलं यश घेऊन गेलाय तो गोलंदाज सागर. नवीन फलंदाज कोण आहे? निरंजन पाटील. निरंजन पाटील शरीरयष्टीचा राजा मैदानात जातोय. आता पाहूया त्या शरीरयष्टीने चेंडू कितपर्यंत बाहेर फेकण्यामध्ये तो सफल होतोय. गोलंदाज पण पहिलाच चेंडूवरती आपली ताकद दाखवलेली आहे. दोन्ही संघाकडे आज सामना आहे. समीकरण 11 चेंडू आणि 35 धावा. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निरंजनला काही खेळता आला नाही. पहिलाच चेंडू डॉट गेलं तर कुठेतरी मला वाटतं आता टेन्शनची मात्रा निरंजनकडे असेल, कारण की सागर खूप जबरदस्त गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती सवार सागर आहे आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दरम्यान. षटकार काय सहजतेने मारला गेला. म्हणूनच की मगाशी जातानाच मी पाहिलं होतं की शरीरयष्टीचा राजा आणि आता मात्र त्याने षटकार मारून आपल्या संघाला इरादे स्पष्ट करून देतोय की मी पण जिंकायला आलेलो आहे. धावा झाल्या त्या 14. माझा संघ शाळ श्रींबे. जोपर्यंत शुभम मैदानात आहे तोपर्यंत ही मॅच शाळ श्रींबे आणि कुठली घारेवाडी या संघामध्ये कशमकश असणार आणि तो एक ड्रॉबॅक्स असणार आहे तो म्हणजे शुभमचा. जोपर्यंत मैदानात असणार आहे कुठेतरी टेन्शनची मात्रा घारेवाडी संघाला असणार आहे. परंतु आता निरंजन हात खोलतोय, षटकार मारतोय आपल्या संघासाठी. अप्रतिम फटका होता. पुन्हा एकदा पाय सुरू झाला आणि ताकद पहा. समोर आलेला चेंडू कोणताच खेळाडू सोडणार नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावा पोचून ठेवल्या त्या षटकाराने 20. आता मात्र 23 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 23 धावा. उर्वरित 8 चेंडू आणि 23 धावा.
दोन्ही संघाकडे सामना जातोय. 8 चेंडू 23 धावा. निरंजन बॅक टू बॅक 2 षटकार. चेंडू घेतले ते 3 आणि या 3 चेंडूवरती 2 भले मोठे अप्रतिम लाजवाब फटके पाहायला मिळाले. ते म्हणजे निरंजनच्या बॅट मधून. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन गेला. दुसरा चेंडू डॉट टाकला. मात्र त्यानंतरचं समीकरण आहे 2 चेंडू बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर गेलेले आहेत आणि एकच रिजन मध्ये, तो म्हणजे लॉंग ऑफच्या दरम्यान. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज सागर. आता मात्र चेंडू घेतो पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दरम्यानच. किती धावा? 1 धाव. किती धावा? 4 धावा. सलग 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर काढून दिले आहेत. तर म्हणजे निरंजनने ही ताकद आहे निरंजनची. आतापर्यंत 16 धावा, त्यात 2 षटकार आणि 1 चौकार आहे. त्याही 4 चेंडू मध्ये त्याने 16 धावा जमा केल्या आहेत आणि ज्याची गरज आहे त्याची पूर्तता पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 ना. 7 चेंडू आणि 19 धावा. ओ काय वाटणार. अप्रतिम अप्रतिम डोळ्याचं पारणं फेडेल असा हा फटका होता. लाजवाब. जसा निरंजन मैदानाच्या आतमध्ये गेलाय तशा धावांची भरमार होत आहे. आतापर्यंत निरंजन याने 5 चेंडू मध्ये 22 धावा जमा केल्यात, स्वतःच्या पण आणि संघाच्या पण. 1 चेंडू डॉट गेला होता त्याच्याकडनं, परंतु त्यानंतर जे कमबॅक आहे ते आपल्या समोर आहे. चारी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. समीकरण 13 ना. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू आणि 13 धावा. जे काम शुभम न कर. कोणाकडनं? निरंजन पाटील, तुमच्यासाठी परवणी येते परंतु आमच्यापर्यंत आले. मंगेश पाटील साहेबांकडनं 500 रुपये या फटकेबाजीसाठी. निरंजन, मंगेश पाटील तुमच्यावर खुश आहे का? असणार नाही, कारण की संघाला याची गरज होती त्याची पूर्तता केली आहे तुम्ही. 5 चेंडू मध्ये 22 धावा. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 13 धावा. का हा शाल श्रींबे संघ जिंकेल का ते बघण्यासारखं असणार आहे, कारण की घारेवाडी संघ पण तेवढाच ताकदीचा. निर्णायक षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय ते बघण्यासारखं असेल. बॉलर्स नेम अभि बॉलर नेम अशू. तर गोलंदाजीसाठी हा अशू पाहूया. लांब लचक असा धाव गती आहे त्यांची. धाव गती मिडल साच्याचा बांधा आणि गोलंदाज पाहूया सुरू झालेला धाव गती. पहिला चेंडू भिरकावून दिला परंतु फुलटॉस चेंडू मात्र न बॉल गेला करार. पंचांकडनं दंडित केलं गेलं आहे. भीमर नोचा कॉल आहे त्या पंचांकडनं आणि 2 धावा घेतल्या प्लस 1, 3 धावा मिळतील. फ्री 3 ती वेगळी. 6 चेंडू 10 धावांची गरज. समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 10 धावा. शिवमच्या बॅट मध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. सर्व देशात आलेला चेंडू लॉंग ऑनच्या दरम्यान गेलेला आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र शुभमला फलंदाज कुठे बाद आहे? एकच धाव आहे ना. अंपायर धावचित झालेला कोणता खेळाडू धावचित झालाय तो निश्चितच आमच्यापर्यंत पंच आपल्यापर्यंत डिक्लेरेशन येईल त्यांच्याकडनं. पंच शुभम ना. नाही झाले. युट्यूब प्रमाणे शुभम पंच आऊट दिले का तुम्ही? बोलू का मी युट्यूब प्रमाणे? पंच कोणता खेळाडू आऊट झालेला आहे?
चला पंच मॅच चालू करायची आहे. पाच बॉल नाही अजून झालेलं नाही. रिझाईन केलं नोटीस पिरियड काय दुसऱ्या म्हणलं गेलं. 9 पाहिजे ना. 5 चेंडू आणि 9 धावा. एक जबरदस्त फलंदाज बाद झाला तो म्हणजे निरंजन. त्याने 22 धावा केल्या होत्या आणि धावचीच्या रूपात स्ट्राईक घेण्याच्या नादात शुभमला स्वतः धावचीत होऊन मैदानाच्या बाहेर. आणि ही आहे खेळाडू वृत्ती. आपल्या संघासाठी काय उपयुक्त आहे ते प्रत्येक खेळाडूला माहित असतं आणि ती करामत आपल्याला मैदानात करायची असते. ती मेहनत आपल्याला मैदानात करायची. गोलंदाज सुरू झालेला आहे धावगतीसाठी. चाबीकडे चेंडू जातो आणि एक मोठा झटका. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद येतोय. पहिलं गेलं निरंजन, आता जाते शुभम. आता कुठेतरी खलबली मैदानात दिसते ती म्हणजे शाळ शिंदेच्या गोट्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेमची टेन्शनची मात्रा आणि धोक्याची घंटी कुठेतरी दिसताना पाहायला मिळते. परंतु जो संधीचं सोनं करतो तोच विजेता असतो हे प्रत्येकाला माहित आहे. आता कोणता संघ विजेता पदाकडे जाईल ते बघण्यासारखं असेल. गोलंदाज आहे तो म्हणजे आशू आणि फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज. बॅटर नेम बॅट्समनचं नाव काय? समीकरण 4 चेंडू आणि 9 धावा. नवीन आलेला फलंदाज आहे. दोन्ही फलंदाजाचे नावं नाही कळलेले. 4 चेंडू 9 धावा. ते सर्राट चेंडू परंतु क्लोज कीपिंग मध्ये किरण थोडेसे मिसफिल्डिंग केली होती परंतु त्यानंतर चेंडू व्यवस्थित पकडला आणि निर्धाव चेंडू जातो. समीकरण 3 चेंडू 9 धावा. समीकरण होतं 5 चेंडू आणि 9 धावा. आता समीकरण बदललेलं आहे. 3 चेंडू 9 धावा. पाहूया हा सामना कुठे जातोय. एकीकडे आहे ते घारेवाडी संघ आणि दुसरीकडे आहे शाळ श्रींबेक संघ. बघूया हलकासा चेंडू खाली राहिलेला आहे. चेंडू ड्रॉप जातोय. 2 चेंडू 9 धावा. फलंदाज खडे खेळण्याचा प्रयत्न. बदल आली तर काहीच दिसत नाही आणि गोलंदाज निश्चितच रफ्तार तर टाकतोय परंतु टप्प्यावरील गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू भिरकावून दिला. किती धावा येणार ते महत्वाचं असणार आहे. 2 धावा पूर्ण होतील का? निश्चितच 2 धावा पूर्ण झाले. समीकरण 1 चेंडू 7 धावा आणि या दरम्यान फलंदाज बाद झाला तो आकाश धावचेच्या रूपात. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. नाही ना अजून आलं ना. अजून आणायला गेलेत. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. पाहूया आता कोण जिंकणार आहे हा सामना. 1 चेंडू 7 धावा. एकीकडे घाणेवाडी संघ दुसरीकडे शाळ शिंदे संघ. 2 जे बॅक टू बॅक झटके पाहायला मिळाले आपल्याला ते म्हणजे शाळ शिंदेचा पहिलं निरंजन आणि त्यानंतर शुभम. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले आणि कुठेतरी टेन्शनची मात्रा सोडून गेले मैदानात आणि आता ते समीकरण बदललेले आहे ते म्हणजे 1 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज तयार आहे तो म्हणजे आशू. अप्रतिम गोलंदाजी केली आशूने. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू भिरकावून दिले. सीमा रेषेकडे चेंडू जातोय आणि हा सामना जिंकतोय तो घारेवाडी संघ. अप्रतिम. मानांकनाचा पुरस्कार कोणाला जातो ते बघण्यासारखं असणार आहे. आताशी मॅच संपली. करताय तुम्ही
थांबा ना, जाईन मी आता. करताय का? नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे घारेवाडी संघ आणि सुदर्शन शेवाळवाडी संघ. स्वप्नील सुदर्शन शेवाळवाडी संघाचे कर्णधार आणि घारेवाडी संघाचे कर्णधार किरण यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा तत्पूर्वी आपण पुरस्कार घोषित करूया. अभि यायचं अप्रतिम फलंदाजी केली अभिने आणि खूप जबरदस्त कलात्मक फलंदाजी. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारला ज्या पद्धतीने आणि त्यानंतर त्याने बॅक टू बॅक 3 चेंडू मारले डीप स्क्वेअर लेगला. ते बघण्यासारखं होतं आणि कुठेतरी धावांची जी सुरुवात होती आक्रमकता निश्चितच दाखवून गेला अभि आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो अभिला. मी देतो समालोचक विनोद जाधव ठाणे. आणि समालोचक आमचे मान्यवर श्री विनोद जाधव विनोद जाधव साहेबांच्या हस्ते अभिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला.